नमस्कार विद्यार्थ्यांना आणि पहिले सांगितल्याप्रमाणे गुड मॉर्निंग सुद्धा। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण हा आपला नेक्स्ट व्हिडिओ आहे। याच्यामध्ये आपण NCERTचं जे बुक चालू केलं होतं चॅप्टर 6 लाईफ प्रोसेस, त्यामधलं आपण काय करत आहे की जे चॅप्टर 6 आहे लाईफ प्रोसेस मधलं, त्याच्यातले एक पॉइंट न्यूट्रिशनचा आहे, तो आपण पूर्णपणे संपवलेला आहे। आता आपल्याला बघायचं की रेस्पिरेशन आणि एक्सक्रिएशन। रेस्पिरेशन काय असते आणि एक्सक्रिएशन काय आहे, ते दोन्ही सोबत असल्यामुळे त्याचा जवळपास चांगला संबंध आहे, त्यामुळे आपण ते जवळ एकसारखं घेत आहे। तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की रेस्पिरेशन काय आहे। तर सिंपल प्रोसेस मध्ये आपण रेस्पिरेशन लक्षात ठेवू शकतो, एक्सचेंज ऑफ गॅसेस। एक्सचेंज ऑफ गॅसेस याच्यामध्ये कोणते गॅसेस येणार आहे? ऑक्सिजनला एक्सचेंज करणार कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइडला एक्सचेंज करणार ऑक्सिजन। अशी एक सिंपल प्रोसेस तुम्ही लक्षात ठेवू शकता। तर बघा मग, रेस्पिरेशन ब्रॉडली मीन्स एक्सचेंज ऑफ गॅसेस। ते रेस्पिरेशन मध्ये आपल्याला काय येते की एक्सचेंज ऑफ गॅसेसचा त्या ठिकाणी अभ्यास जो आहे तो करायचा आहे, स्टडी करायची आहे। त्याच्यानंतर ॲनिमल अँड प्लांट हॅव डिफरंट मीन्स ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस। त्या ॲनिमल मध्ये आणि प्लांट मध्ये डिफरन्स आहे एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे रेस्पिरेशनची। त्याच्यानंतर आपल्याला सांगितले ऍट अ सेल्युलर लेवल। तर रेस्पिरेशन कुठे आहे बघा बेटांनो, सेल्युलर लेवलला आहे। तर सेल्युलर लेवलला कुठे आहे हे आपण जे पुढचा पॉइंट आहे आपला की ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज त्याच्यामध्ये सांगणार आहे ते। त्याच्यानंतर बघा, रेस्पिरेशन मीन्स बाय बर्निंग ऑफ द फूड ऍट द फॉर जनरेटिंग द एनर्जी। याच्यामध्ये जे आपण फूड घेतलेलं आहे न्यूट्रिशन मधलं, ते फूड बर्निंग होणार आहे, म्हणजे थोडक्यात कंबस्टन होणार आहे। कंबस्टन म्हणजे ज्वलन, ते जळणार आहे आणि त्यानंतर त्याच्यातून आपल्याला वॉटर, एनर्जी, कार्बन डायऑक्साइड हे बाय प्रोडक्ट जे आहे ते बाहेर पडणार आहे। त्याच्यानंतर एनर्जी नीड फॉर द अदर लाईफ प्रोसेस, म्हणजे एनर्जी भेटणार आहे, त्या एनर्जी पासून आपण आपले काम जे आहेत ते वर्क जे आहे ते अदर प्रोसेस मध्ये यूज करत असतो। त्याच्यानंतर सेल्युलर रेस्पिरेशन मे टेक प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ अँड ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन। त्याच्यामध्ये शेवटचा पण महत्वाचा आहे की जे काही रेस्पिरेशन होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजनची हेल्प घ्यावी लागणार आहे कधी आणि ऑक्सिजनची हेल्प कधी घ्यावी न लागणार आहे, म्हणजे थोडक्यात प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन। बघा मग आता एवढ्या याच्यामध्ये आपल्याला हे पॉइंट्स अंडरलाईन केलेले आहेत आपण। ग्लुकोज आहे त्याचं ब्रेकडाऊन होणार आहे विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन। त्याच्यानंतर एनर्जी रिलीज होणार आहे विथ द प्रोडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड द वॉटर। तर मग हे सर्व आपण त्याला अरेंज कसं करायचं बघा मित्रांनो। रेस्पिरेशन इज द प्रोसेस इन विच ग्लुकोज इज ब्रोक डाउन with the help of oxygen. Energy is released with the production of carbon dioxide and with help of water. त्याच्यासोबत वॉटर सुद्धा प्रोडक्शन होणार आहे, वॉटर सुद्धा रिलीज होणार आहे। तर ही अशी एक सिंपल रेस्पिरेशनची आपण डिफाइन म्हणू शकतो आणि ते समजण्यासाठी वापरू शकतो। त्याच्यानंतर आपण एक छोटासा पॉइंट मागे सांगितला होता की प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन। त्याच्यामध्ये आपण दोन टाइप तयार केलेले आहेत रेस्पिरेशनचे। बघा, टाइप्स ऑफ रेस्पिरेशन टू टाइप्स आहेत। फर्स्ट आहे एरोबिक रेस्पिरेशन अँड सेकंड इज द एनारोबिक रेस्पिरेशन। एरोबिक रेस्पिरेशन प्रेझेंट इन ऑक्सिजन, दिस इज द, याच्यामध्ये काय होणार आहे की ऑक्सिजन प्रेझेंट असणार आहे आपल्या बॉडीमध्ये, आपण ऑक्सिजन घेत आहे त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एरोबिक रेस्पिरेशन प्रेझेंट होत आहे। एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, आपल्या बॉडीमध्ये कधी ऑक्सिजन जर नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला एनारोबिक रेस्पिरेशन होणार आहे। दुसरं याचं एक्झाम्पल म्हणलं तर ईस्ट, ज्यावेळेस आपण फर्मेंटेशन प्रोसेस आहे, ईस्ट कसं ऑक्सिजन अब्सेंट असताना रेस्पिरेशन करते हे आपण पुढे बघणार आहे। तर सिंपल कन्सेप्ट साठी आपल्याला बघायचं एरोबिक रेस्पिरेशन प्रेझेंट इन ऑक्सिजन, एनारोबिक रेस्पिरेशन अब्सेंट इन ऑक्सिजन। समजलं? नेक्स्ट पुढे आता आपल्याला बघायचं रेस्पिरेशन इन ह्यूमन। तर रेस्पिरेशन इन ह्यूमन मध्ये आपल्याला बघायचं सेल्युलर रेस्पिरेशन। ह्यूमन मध्ये रेस्पिरेशन असं हात वगैरे किंवा एखादा बॉडीचा पार्ट याच्यात होत नाही, तर ते सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये होणार आहे। मग बघा, द ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम इज मोर कॉम्प्लेक्स। कशी आहे ते खूप मोर कॉम्प्लेक्स आहे, पण घाबरून जायचं नाही, कॉम्प्लेक्स म्हणजे किचकट अशी नाहीये, तर ती आपल्याला कॉम्प्लेक्स आहे पण त्याचा आपण स्टडी करून ते सिंपल करू शकतो। तर बघा मग, इन्व्हॉल्व ब्रेथिंग एक्सचेंज ऑफ गॅसेस। त्याच्यामध्ये ब्रेथिंग ना आपण गॅसेस एक्सचेंज करत असतो आणि अ वेल डेव्हलप्ड रेस्पिरेटरी सिस्टीम। तर ही सिस्टीम जी आहे ती आपली खूप वेल डेव्हलप्ड आहे। त्याच्यानंतर आपल्याला पुढे सांगितलंय बघा, ब्रेथिंग इन्व्हॉल्व इनहेल अँड
ऑक्सिजन. तर आपण इनहेल म्हणजे आत काय घेत असतो ऑक्सिजन आणि बाहेर म्हणजे एक्सहेल काय करतो तर कार्बन डायऑक्साइड. The gaseous exchange take place in the lungs and the oxygen supplied to all cell of the body. तर आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन येतो इनहेल आणि तो आपल्या पूर्ण सेल पर्यंत सप्लाय करायचं काम जे आहे ते लंग्स आहे. त्याच्यानंतर ना शेवटचा पॉईंट आपण सांगितला टेक प्लेस इन द ईच अँड एव्हरी सेल. तर रेस्पिरेशन हे प्रत्येक सेल मध्ये होत असते. त्याच्यानंतर आपल्याला दिलेले रेस्पिरेटरी सिस्टीम. तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये बघायचं पुस्तक आहे आपल्याजवळ, पुस्तक घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टीम दाखवलेली आहे. नोज आहे, माउथ कॅव्हिटी, फॅरेक्स, लॅरेक्स, ट्रचिया, रिंग्स ऑफ कार्टिलेज. त्याच्यानंतर लंग्स आहे 2 पेअर मध्ये, रिब केज आहे, डायफ्राग्राम आहे, ब्रॉन्चिलिस, अल्व्होइलिस, असे भरपूर पार्ट आहेत. तर घाबरून जायचं नाही, आपण प्रत्येक पार्ट कसा आहे तो बघू शकतो. तर फक्त लक्ष द्या रेस्पिरेशन सिस्टीम मध्ये इन द ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम इन्व्हॉल्व द नोज, नॉझल कॅव्हिटीज, फॅरेक्स, लॅरेक्स, ट्रचिया, ब्रॉन्चिलिस अँड अल्व्होइलिस. अल्व्होइलिसला आपण दुसरं नाव आहे एअर सॅक सुद्धा आपण सांगतो. या ठिकाणी नोज आहे म्हणजे नोझल कॅव्हिटी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ट्रचिया दिलेला आहे. त्याच्यानंतर फॅरेक्स आहे, लेरिक्स आहे. लेरिक्स म्हणजे आपला थोडक्यात साऊंड बॉक्स. त्याच्यानंतर आपल्याला 2 पेअर मध्ये लंग्स आहेत. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट आहे आपल्याला ब्रॉन्चिल्स म्हणजे त्या लंग्स मध्ये आपण जशी झाडाला फांदे असतात तशी एक मोठी फांदी आहे आणि त्याच्या पुढे त्याच्या ब्रांचेस आहेत, ब्रॉन्चिल्स म्हणतो त्याला. आणि त्याच्या एंडला सर्वात एंडला तिथं अल्व्होइलिस म्हणजे एअर सॅक्स आहेत म्हणजे हवेच्या पोकळ्या. ते कसं राहणार बघा, आपला ब्रॉन्चिल्स आहे, त्याच्यानंतर याचे ब्रांचेस आहे आणि एंडला तिथं काय तर अल्व्होइलिस आहे म्हणजे याच्यासारखं बबल काय म्हणतात आपल्याला फुग्यासारखं आहे ते. आणि त्यालाच आपल्या ब्लड वेसल जे आहे ते कनेक्ट झालेल्या आहेत आणि त्यानुसार मग तिथं आपल्याला एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार आहे. तर त्यानंतर पुढे आता सपोर्टिंग एज ला काय होणार आहे बघा. तर सपोर्टिंगला याच्यामध्ये आपल्याला रिब आहे, रिब केज आहे. तर रिब केज मध्ये आपण बघितलेलं आहे की 2 साइडनं रिब केज असणार आहे कारण की 2 लंग्स असल्यामुळं पेअर आहेत. त्याच्यानंतर 1 साइडला 12 रिब केज, सेकंड साइडला 12 रिब केज, अशी टोटल 24 रिब केज प्रेझेंट आहेत. आणि सेंटर मध्ये एक रिब आहे त्यामुळे 25 बोनचा एक बंच आहे रिब केज म्हणजे. त्याच्यानंतर दुसरा सपोर्टिंग मेंबर आहे डायफ्राग्राम. डायफ्राग्रामची मुवमेंट आपण बघितली अप अँड डाऊन. ज्यावेळेस अप होते त्यावेळेस जे ऑक्सिजन आहे ते आपण इनहेल करतो आणि ज्यावेळेस डाऊन होते त्यावेळेस आपण ऑक्सिजनच्या ऐवजी कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडत असतो. तर ही सिंपल अशी डायग्राम आहे. याच्यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी डिफ्युजन ही प्रोसेस जी आहे ती लक्षात ठेवायची, खूप सोपी आहे आणि महत्वाची आहे. तर डिफ्युजन मध्ये काय बघा, स्टार्टिंगला हाय कॉन्सन्ट्रेशन मॉलिक्युल्स टू लो कॉन्सन्ट्रेशन मॉलिक्युल. याच्यामध्ये काय होणार आहे की हाय कॉन्सन्ट्रेशन मॉलिक्युलचं होणार आहे. हाय कॉन्सन्ट्रेशन मॉलिक्युलचं कसं होणार आहे बघा, या ठिकाणी आपण एअर जी घेतलेली आहे ती आपल्या अल्व्होइलिस पर्यंत आलेली आहे. इथे घेतलेली एअर जी आहे ती आपण त्या अल्व्होइलिस पर्यंत आलेली आहे, अल्व्होइलिस सॅक. त्याच्यानंतर अल्व्होइलिस सॅक हा आहे आपला तो भाग. ठीक आहे. आणि इकडे आहे आपल्या बॉडीमध्ये अल्व्होइलिसला कनेक्टिंग ब्लड वेसल. ओके, अल्व्होइलिसला कनेक्टिंग ब्लड वेसल या ठिकाणी आहे CO2. आणि आपण सांगितल्यानुसार डिफ्युजन काय होणार आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. या ठिकाणी हाय कॉन्सन्ट्रेशन कार्बन डायऑक्साइडचं आहे, मग हे इकडे जाणार आहे आणि इकडे ऑक्सिजन जास्त आहे तर तो या साईडला जाणार आहे. तर ही अशी प्रोसेस दिलेली आहे. तर यानुसारच आपल्याला ते डिफ्युजन करायचं आहे. समजलं बेटांनो. तर हे आहे डिफ्युजन, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. आणि याच्यामध्ये एक पॉइंट आपल्याला अंडरलाईन करायचा आहे की याच्यामध्ये विदाउट एनी स्पेंडिंग एनर्जी, याच्यामध्ये एनर्जी किंवा थोडक्यात आपण नो एनर्जी रिक्वायरमेंट, नो एनर्जी रिक्वायरमेंट. याच्यामध्ये डिफ्युजन होण्यासाठी एनर्जीची गरज नसते, ते ऑटोमॅटिकली होत असते. डिफ्युजन मध्ये एनर्जीची गरज नाही, त्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला पुढे बघायचं रेस्पिरेशन म्हणजे कोणतं तर सेल्युलर. आपण आधी बघितलं ह्युमनचं, आता सेल्युलर रेस्पिरेशन बघायचं आहे. तर सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होणार बघा, मेटाबॉलिक रिएक्शन होणार आहे सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये इन द सेल. ती कुठे होणार आहे तर सेल मध्ये होणार आहे. आणि ती सेल कशी येते मग आपल्याला सेल माहिती आहे, ही आपली सेल आहे, हे न्यूक्लियस आहे आणि या ठिकाणी सायटोप्लाझम असते. आणि ह्या सायटोप्लाझम मध्ये आपल्याला काय आलेलं आहे तर ऑक्सिजन आलेलं आहे. आणि ऑक्सिजन आल्यानंतर या ठिकाणी
बायोकेमिकल प्रोसेस तयार होते आणि बायोकेमिकल प्रोसेस मधून आपण त्या ठिकाणी एनर्जी जी आहे ती रिलीज होणार आहे. या ठिकाणी एनर्जी जी आहे ती रिलीज होणार आहे आणि ही एनर्जी जी आहे ती एनर्जी कशामध्ये होणार आहे तर एटीपी मध्ये होणार आहे. त्याला नाव दिलेले ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट या याच्यामध्ये आपल्याला ती एनर्जी रिलीज होणार आहे. तर ही आपली सेल आहे आणि याच्यामध्ये ते प्रोसेस होणार आहे. आता आपल्याला फक्त याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचंय. जर तुम्हाला रेस्पिरेशन कळालं असेल तर इथपर्यंत ऑक्सिजन आलेला आहे आणि मग त्याच्यानंतर की ते त्याच्यातून निघणारा कार्बन डायऑक्साईड कसं आहे ते बाहेर कसं निघणार आणि तो आपल्या बॉडीच्या आपण बाहेर कसं त्याला रिमूव्ह करू शकतो ती पूर्ण प्रोसेस जी आहे त्याला आपण नाव दिले ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. ती प्रोसेस जी आहे ती आपण याच्यानंतर लगेच बघणार. ठीक. तर विद्यार्थ्यांनो बघा की तुम्हाला सांगितलेलं होतं की जे आपण रेस्पिरेशनचा शेवटचा पॉईंट बघितला होता सेल्युलर रेस्पिरेशन त्याच्यामध्ये आपण एक एटीपी सांगितला होता आणि ते कशा पद्धतीने आहे याच्यासाठी आपण माहिती जी आहे तुम्हाला पुढे कंटिन्यू करणार आहे. तर आता बघा ही आपली सेल आहे तुम्हाला माहितीच आहे आणि सेलमध्ये न्यूक्लियस असते, सायटोप्लाझम असते, मायटोकॉन्ड्रिया असते, त्याच्यानंतर अजून बरेच त्याचे भाग आहेत. पण आपल्याला आता याच्यामध्ये काय बघायचंय की फक्त सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया यांचंच जास्त गरज आहे. त्यानुसार आपल्याला ते रेस्पिरेशन करायचंय. तर बघा द फूड मटेरियल टेक इन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ न्यूट्रिशन इज यूज इन सेल टू प्रोव्हाइड एनर्जी फॉर व्हेरियस लाईफ प्रोसेस. तर याच्यामध्ये काय म्हणलं की फूड मटेरियलचा यूज करून सेल्युलर न्यूट्रिशन जे आहे ते त्या ठिकाणी प्रोसेस होणार आहे आणि त्याच्यातून जी काही एनर्जी भेटणार आहे ती एनर्जी आपल्याला वेगवेगळ्या कामामध्ये वापरता येणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की सेलमध्ये फूड आलेलं आहे म्हणजे थोडक्यात ग्लुकोज आलेलं आहे, त्याच्यानंतर ऑक्सिजन सुद्धा आलेला आहे. आपण रेस्पिरेशन मध्ये बघितलं. आता हे पूर्णपणे आपल्या सेलमध्ये येणार आहे आणि आल्यानंतर काय होणार आहे बघा सिंपल प्रोसेस आहे. पहिल्यांदा होणार ब्रेकडाऊन ऑफ पायरुवेट. पायरुवेट काय ग्लुकोजचा एक छोटासा फॉर्म आहे ग्लुकोजचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये 6 कार्बन असतात ग्लुकोज मध्ये, पायरुवेट मध्ये 3 कार्बन असतात म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन होणार आहे. हे ब्रेकडाऊन कुठं होत आहे तर सायटोप्लाझम मध्ये होत आहे. तर मग ही जी ब्रेकडाऊन प्रोसेस आहे ग्लुकोजचं पायरुवेट मध्ये होण्यासाठी त्या ठिकाणी त्याला ग्लायकोलायसिस प्रोसेस म्हणलेलं आहे. आणि ही जी ग्लायकोलायसिस प्रोसेस आहे त्या प्रोसेस मध्ये काय होते की ग्लायकोचा अर्थ ग्लुकोज आहे आणि लायसिस म्हणजे ब्रेकिंग किंवा ब्रेकडाऊन. तर ही प्रोसेस आहे. याच्यामध्ये पायरुवेट मध्ये रूपांतर होताना त्याचे 3 कार्बन तयार होतात आणि सोबतच एनर्जी सुद्धा थोडीशी बाहेर पडते. त्याच्यानंतर मग आता पायरुवेट आपल्या सायटोप्लाझम मध्ये आलेलं आहे आणि आपण सांगितले की आता आपल्याला ऑक्सिजन सुद्धा आलेलं आहे. मग हे पायरुवेट काय करते मायटोकॉन्ड्रिया मध्ये येते. पायरुवेट कुठे जाणार आहे तर मायटोकॉन्ड्रिया मध्ये येणार आहे आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये पायरुवेट गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला ऑक्सिजन भेटणार आहे आणि ऑक्सिजन भेटल्यानंतर काय होणार आहे बघा मित्रांनो मग त्या ठिकाणी तिथं केमिकल आपण सांगितलं बायोकेमिकल तिथं प्रोसेस होते आणि त्याच्यामधून मग कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी बाहेर पडते आणि त्या एनर्जीचा फॉर्म पुढे एटीपी. एटीपी काय आहे तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे या याच्यामध्ये. तर ती प्रोसेस आहे एरोबिक. कारण की एरोबिक मध्ये आपण सांगितलं होतं प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. तर बघा कशी होते ही प्रोसेस. ब्रेकडाऊन ऑफ पायरुवेट युजिंग ऑक्सिजन टेक प्लेस into the mitochondria. The process breaking up a 3 carbon means pyruvate molecules give the 3 molecules of carbon जे 3 molecules of carbon dioxide. The product of is water. त्याच्यातून water सुद्धा एक प्रोडक्ट तयार होणार आहे. Since this process take place in the presence of oxygen. हे कशामध्ये प्रेझेन्स होणार आहे तर ऑक्सिजन शिवाय प्रोसेस होणार नाही. नंतर इज कॉल्ड एरोबिक रेस्पिरेशन. त्याला नाव काय दिलेलं आहे एरोबिक रेस्पिरेशन नाव दिलेलं आहे. इज अ लॉट ऑफ एनर्जी. याच्यातून खूप जास्त प्रमाणामध्ये एनर्जी जी आहे ती बाहेर पडत असते आणि ती जी एनर्जी आहे ती किती प्रमाणात बाहेर पडते तुम्हाला सांगतो. या प्रोसेस मध्ये आपल्याला 36 एटीपी किती पडतात आहेत 36 एटीपी बाहेर पडणार आहे. या ठिकाणी 2 एटीपी कमी एटीपी पडते आणि असं मिळून जर कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर 36 आणि 2 म्हणजे टोटल होणार आहे 38 एटीपी याच्यामध्ये तयार होत असतात आणि नंतर मग ही एनर्जी आपण वापरतो. आता एटीपी काय आहे ते मला म्हणले मी नंतर सांगतो ते. नेक्स्ट प्रोसेस आहे बघा मित्रांनो की पायरुवेट आहे आणि आता या पायरुवेट मध्ये काय होणार आहे की त्या ठिकाणी आपण दुसरं सांगितलं की अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ज्या ठिकाणी ऑक्सिजन नसते त्या ठिकाणी मग ही रिएक्शन कशी होते कारण की तिथे सुद्धा लिव्हिंग सेल आहे त्यांना सुद्धा काय करायचं लाईव्ह राहायचं आहे. तर मग बघा
द फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप, फर्स्ट स्टेप ती आहे. द सेकंड स्टेप इज ब्रेकडाउन ऑफ ग्लुकोज 6 कार्बन मॉलिक्यूल. ग्लुकोजचं ब्रेकडाउन 6 चं मॉलिक्यूल आपण ब्रेकडाउन केलं 3 पायरुवेट मध्ये. 3 कार्बन ऑफ मॉलिक्यूल मीन्स पायरुवेट. दिस प्रोसेस टेक प्लेस इनटू द सायटोप्लाझम. हे सुद्धा सायटोप्लाझम होणार आहे कोणाच्या सायटोप्लाझम मध्ये तर ईस्ट मध्ये. आणि नंतर फर्दर द पायरुवेट मे बी कन्वर्टेड इनटू इथेनॉल. कशामध्ये तयार होणार आहे कन्वर्ट ते? पायरुवेटचं इथेनॉल मध्ये होणार आहे. इथेनॉल म्हणजे 2 कार्बन आहे त्याच्यामध्ये. अँड कार्बन डायऑक्साइड आणि एनर्जी सुद्धा त्याच्यातून बाहेर निघणार आहे. इनटू द इथेनॉल अँड द CO2 इज प्रोसेस टेक प्लेस इन द ईस्ट ड्युरिंग द फर्मेंटेशन. आणि ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला नाव दिलेलं आहे आपण फर्मेंटेशन म्हणजे किण्व प्रक्रिया. जसे की आपण ब्रेड वगैरे तयार करण्यासाठी जे फुगून येते त्याचं बॅटर, त्याच्यासाठी आपण त्याचा वापर करतो, इडली वगैरे त्याच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी बियर्स वगैरे त्याच्यासाठी सुद्धा ते ईस्टचा वापर करत असतात बियर प्रोडक्शन मध्ये. तर अशी ही सेकंड स्टेप्स आहे. आता राहिली थर्ड स्टेप. थर्ड स्टेप मध्ये काय होणार आहे बघा मित्रांनो, की सम टाइम वेन देअर इज अ लॅक ऑफ ऑक्सिजन. काही वेळेस आपल्या बॉडीमध्ये काय होते की ऑक्सिजनचं प्रमाण कमी होते. जसे की आपण खूप जास्त वर्क केलं, हार्ड वर्क केलं, जसे की हॉट सीझन मध्ये, त्यावेळेस काय होते की आपल्या सेलला ऑक्सिजन पोहोचत नाही, की ऑक्सिजनची रिक्वायरमेंट खूप कमी भेटते. मग त्यावेळेस हे पायरुवेट आपल्या सायटोप्लाझम मध्ये असते आणि सायटोप्लाझम मध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी पायरुवेटचं रूपांतर आपल्या मसल्स मध्ये किंवा सेलमध्ये लॅक्टिक ऍसिड मध्ये होते आणि लॅक्टिक ऍसिड मधून आपल्याला थोड्याशा प्रमाणामध्ये एनर्जी भेटत असते. आणि मग ही लॅक्टिक ऍसिड आपल्या सेलमध्ये आलं की काय होते बघा, मग ते आपल्यासाठी हार्मफुल आहे. तर बघा, द मसल सेल अँड अनदर पाथवे ऑफ ब्रेकडाऊन a pyruvate is a 3 molecules break down into the lactic acid and also 3 molecules of लॅक्टिक ऍसिड जे आहे ते याच्यात मॉलिक्यूल दिलेले नाहीये, लॅक्टिक ऍसिड मध्ये ते कन्वर्ट होते. आता याच्यानंतर हे कन्वर्ट झाल्यानंतर आपल्या मसल्स मध्ये असते. मग त्यावेळेस काय होणार आहे बघा, की आवर मसल्स ड्युरिंग सडन ऍक्टिव्हिटी, आपण जर एखादी खूप जास्त ऍक्टिव्हिटी केली, काम वगैरे केलं, तर त्याच्यामध्ये आपल्या मसल्सला क्रेम्स येतात, म्हणजे पेटके येतात, म्हणजे मसल्स ओढल्यासारखे होतात, अंग पाय हात पाय दुखतात आपले. ते काय होते, कारण की आपल्या सेलला ऑक्सिजन त्या टायमावर त्या वेळेवर भेटत नाही. आणि नाही भेटलं तर मग ते ऑक्सिजन जे आहे ते एरोबिक रेस्पिरेशन होणार नाही, त्या ठिकाणी अनॉर्बिक रेस्पिरेशन होणार आहे. आणि अनॉर्बिक रेस्पिरेशन मध्ये काय होणार आहे, मग लॅक्टिक ऍसिड तयार झाल्यानंतर आपल्या मसल्स मध्ये आपल्याला क्रेम्स येतात. एनर्जी तर भेटते, आपण काम करू शकतो, पण आपलं जेवढं पाहिजे तसं काम आपण त्याच्यात करू शकत नाही आणि मसलसाठी हार्मफुल आहे. तर अशी सिंपल असा पूर्ण चार्ट आहे, कॉम्प्लिकेटेड बिलकुल नाहीये, थोडं समजून घ्या. त्याच्यानंतर आपण म्हणलं होतं की एटीपी. एटीपी काय आहे तर बघा, ग्लुकोज आणि एटीपी याचा संबंध आपल्याला लावायचा. तर खूप सिंपल आहे. ग्लुकोज म्हणजे काय भेटणार बघा, त्याच्यामध्ये ग्लुकोज इज 2000 ची नोट आहे. आणि ज्यावेळेस आपण मार्केटला जातो काही घेण्यासाठी, त्यावेळेस त्याची चेन भेटत नाही, किंवा ती नोट देऊन आपण एखादी वस्तू घेऊ शकत नाही. मग त्यावेळेस काय करावं लागणार, आपल्याला त्याला चेन द्यावं लागणार, म्हणजे छोट्या छोट्या रूपामध्ये. म्हणजे ग्लुकोजचा सर्वात छोटा फॉर्म काय तर एटीपी आहे. आणि हेच एटीपी आपल्या पूर्ण सेल जी आहे ती वापरू शकते. डायरेक्ट ग्लुकोज सेल वापरू शकत नाही, म्हणून आपल्याला तिचं ब्रेकडाऊन करत करत शेवटी एटीपी पर्यंत यावं लागणार आहे. तर असं हे ग्लुकोज आणि एटीपीचा संबंध आहे, जेणेकरून आपण त्याला रुपीज मध्ये लक्षात ठेवतो. परत हे सगळे जर जमा केले तर 2000 तयार होते. म्हणजे असेच आपण एटीपी जमा केले तर परत आपलं ग्लुकोज तयार होणार आहे. परत त्याचं छोटे छोटे पार्ट डिव्हिजन केलं तर एटीपी आपल्याला भेटणार आहे. आणि कारण की सेलच आपली एटीपी यूज करत असते. तर आता याच्यामध्ये आपल्याला बघितले की याच्यामध्ये एंडोथर्मिक रिएक्शन तयार होते. याच्यामध्ये काय तयार होते, एंडोथर्मिक रिएक्शन तयार होते. आणि ती कशी असते ती तुम्हाला सांगतो, 1 मिनिट. तर एंडोथर्मिक रिएक्शन जी आहे ती कशी होती बघा, एटीपी इज मेड अप ऑफ एडीपी इन अ नायट्रोजन, म्हणजे इनऑर्गॅनिक फॉस्फेट आहे ते, विथ द हेल्प ऑफ एनर्जी रिलीज ड्युरिंग द रेस्पिरेशन. त्याचा एटीपीचा छोटासा भाऊ जे आहे ते एडीपी आहे, आणि त्याच्यातून ती रिलीज होणारी एटीपी ही आपली एनर्जी आहे. द एटीपी इज द एनर्जी रिलीज ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन इज immediately used to the synthesis of another molecules. The ATP जी आहे ती आपली सेल डायरेक्ट यूज करणार आहे, इमिडिएटली तिला एटीपी तयार झाली की डायरेक्ट त्याचा वापर होणार आहे. इट्स कॉल्ड एटीपी, adenosine phosphate. ATP is broke down into the fixed amount of energy and then derive the endothermic रिएक्शन इन द सेल. तर सेल मध्ये एंडोथर्मिक रिएक्शन तयार होते, आणि एंडोथर्मिक सेल मध्ये ती जी रिएक्शन आहे ती हॉट असते, म्हणजे त्यातून उष्णता बाहेर निघते. म्हणून आपल्याला जर असं काही काम वगैरे केलं आपण तर आपल्याला थोडा
घाम वगैरे येत असतो, म्हणजे थोडक्यात ते वेस्ट प्रोडक्ट जे आहे ते होते. असं हे पूर्ण याच्यामध्ये आपल्याला ते जे काही ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज दिलेलं आहे, तुम्ही पुस्तक घ्या, त्याच्यात पूर्ण हा चार्ट दिलेला आहे, समजून घ्या, परत एकदा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू करू शकता. आपला रेस्पिरेशनचा पूर्ण पार्ट संपलेला आहे. आता आहे एक्सक्रिएशनचा, तो आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, आपण आता नेक्स्ट पार्ट मध्ये आलेले लाईफ प्रोसेसच्या 10वीचा चॅप्टर आहे लाईफ प्रोसेस, त्याच्यातला नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहोत. एक्सक्रिएशन म्हणजे उत्सर्जन म्हणतो मराठीतून, आणि एक्सक्रिएशन कसं असते बघा. तर रिमूव्हल ऑफ मेटाबॉलिक वेस्ट. मेटाबॉलिक वेस्ट म्हणजे आताच आपण बघितलं की आपल्या सेलमध्ये एनर्जी तयार होते आणि ती एनर्जी जी आहे ती आपण वेगवेगळ्या लाईफ प्रोसेससाठी किंवा वेगवेगळ्या प्रोसेससाठी आपली बॉडी जी आहे ती वापरत असते. मग ती जी आहे त्याला म्हणायचं आहे मेटाबॉलिक वेस्ट. मग त्याच्यातून काही टॉक्सिक सबस्टन्स वेस्ट मटेरियल बाहेर पडतात आणि ते क्रिएट होतात, ते आपल्याला शरीराच्या बॉडीच्या बाहेर टाकायचे, कारण की ते आपण लॉंग टाइमसाठी आपल्या बॉडीमध्ये ते स्टोअर करू शकत नाही, आणि ते स्टोअर होत नाही याच्यासाठी की आपल्याला त्याच्यापासून धोका असू शकतो किंवा हार्मफुल आहेत आपल्यासाठी. तर बघा, रिमूव्हल ऑफ मेटाबॉलिक वेस्ट मटेरियल अँड अदर नॉन युजफुल सबस्टन्स, जे आपल्या बॉडीला यूज नाही ते आपण सर्व त्याच्यातून बाहेर टाकत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला 3 सिस्टीम दिलेल्या आहेत. पहिली आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, दुसरी आहे ह्युमन आणि तिसरी आहे प्लांट. त्याच्यातल्या 2 सिस्टीम जे आहेत, पहिली आणि तिसरी, ही खूप सोपी आहे. त्याच्यामध्ये जास्त काही आपल्याला दिलेलं नाहीये, थोड्याच प्रमाणात दिलेलं आहे. फक्त जी मधली आहे ह्युमन, याच्यामध्येच आपल्याला थोडं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर ह्युमन साठी तुम्हाला मित्रांनो सांगतो मी की तुम्ही पहिले पुस्तक घेऊन बघा. पुस्तकामध्ये डायग्राम दिलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते समजण्यासाठी सोपं जाईल. डायग्राम थोडीशी क्रिटिकल असल्यामुळे आपण ती इथं काढू शकलेलो नाही, पण त्याच्यातली पूर्ण माहिती इथं आलेली आहे, त्यानुसार तुम्हाला ते समजण्यास सोपं आहे. तर बुक कंपल्सरी आहे. तर बघा, आपल्याला पहिल्यांदा एक्सक्रिएशन म्हणजे काय आपण सांगितलेलं आहे. आता आपल्याला बघायचे की एक्सक्रिएशन मध्ये ज्यावेळेस होते त्यावेळेस युनिसेल्युलर मध्ये काय प्रॉब्लेम होतो किंवा युनिसेल्युलर मध्ये कशा पद्धतीचं एक्सक्रिएशन होते. तर बघा मित्रांनो, मग in the unicellular organism such as amoeba and bacteria with the waste product is removed simple diffusion. आपण डिफ्युजन प्रोसेस बघितलेली आहे. तर डिफ्युजन मध्ये काय होते की हाय कॉन्सन्ट्रेशन मॉलिक्यूल टू लो कॉन्सन्ट्रेशन मॉलिक्यूल. तर त्या सेल मध्ये हाय कॉन्सन्ट्रेशनचे वेस्ट सबस्टन्स जो आहे तो एक्सक्रिएशनचा भाग जो आहे तो नॉन युजफुलचा सबस्टन्स तो जास्त असतो, त्यामुळे ते ऑटोमॅटिकली सेलच्या बाहेर जे ते टाकण्यात येते, तिथं कोणतीही एनर्जीचा वापर होत नाही. त्याच्यानंतर पुढे सांगितलेले बघा, unicellular organism like amoeba, paramecium excrete excess through tiny organelles called vacuoles. तर त्या प्लांट सेल मध्ये, प्लांटची जी सेल आहे बरोबर आहे, ॲनिमलची एका सेल आहे, या सेल मध्ये इथं न्यूक्लियस आहे आणि या ठिकाणी वॉक्युल्स, म्हणजे वॉक्युल्स मध्ये त्या स्टोर डाटा, जसे की आपल्याला इथे किडनी वगैरे दिलेली आहे, युरिनरी ब्लॅडर वगैरे, त्या ठिकाणी आपण थोड्या वेळासाठी ते मटेरियल जे आहे नॉन युजफुल मटेरियल ते स्टोअर करतो. तसंच या सेल मध्ये या ठिकाणी ते मटेरियल जे आहे ते सेव्ह होते आणि नंतर मग ते या बॉडीच्या बाहेर टाकण्यामध्ये येत असते. त्याच्यानंतर अनडायजेस्टेड फूड इज अ युनिसेल्युलर ॲनिमल इज एक्सक्रिएटेड व्हेन द फूड वॉक्युल्स, याला काय म्हणायचं, फूड वॉक्युल्स मर्ज विथ द जनरल बॉडी सरफेस, आणि त्याच्यानंतर मग ते पुढे जे आहे ते आपल्या आउटसाइड ओपन, आउटसाइडला बाहेर ते ओपन होत असते. हे आपल्या युनिसेल्युलर एक सिंगल सेल मध्ये ते आपल्याला बघायला भेटते. त्याच्यानंतर आपल्याला मोठा पार्ट बघायचा आहे ह्युमन एक्सक्रिएटिव्ह सिस्टीम. तर ह्युमन एक्सक्रिएटिव्ह सिस्टीम मध्ये आपल्याला 4 नावं दिलेली आहेत बघा. पेअर ऑफ किडनी, तर आपल्याला 2 किडनी असतात, त्यामुळे त्याला आपण पेअर म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर पेअर ऑफ युरेटर्स, म्हणजे जे किडनीतला यूज हार्मफुल सबस्टन्स क्रिएट झालेला आहे, किडनीनं स्टोर फिल्टर केलेला आहे, तो त्या ट्यूब मधून आपल्या युरिनरी ब्लॅडर, एक ब्लॅडर असते, मस्क्युलर बॅग असते, त्याच्यामध्ये ते स्टोर होते आणि नंतर युरेथ्रा मधून तो पण बाहेर टाकत असतो. तर त्या ठिकाणी ते येत असते. त्यामुळे 2 पेअर किडनी, तर 2 सुद्धा युरेटर्स आहे, युरेटर्स म्हणून ट्यूब म्हणून आपण त्याला. युरिनरी ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर एकच आहे, युरेथ्रा सुद्धा एकच आहे, त्यामुळे त्याला आपण सिंगल नाव दिलेलं आहे. नेक्स्ट आहे बघा आता, त्याच्यामध्ये इट इज द युरिन ॲज द वेस्ट प्रोडक्ट. युरिन मध्ये, युरिन जे आहे तो आपल्या बॉडीला वेस्ट प्रोडक्ट आहे. आता किडनीचं वर्किंग कसं आहे बघा. पेअर्ड किडनी आर द मेन एक्सक्रिएटरी ऑर्गन इन द बॉडी. तर पेअर किडनी म्हणजे 2 किडनी आहेत आपल्याजवळ, दे आर द बेसिकली द फिल्ट्रेशन युनिट ऑफ द ह्युमन बॉडी. द ह्युमन बॉडी मधलं फिल्ट्रेशनचं युनिट बेसिक तेच आहे आणि सर्वात मोठं पण तेच आहे. नंतर
Each kidney is made up of many tiny filtration युनिट इज कॉल्ड नेफ्रॉन. ते आपल्या किडनीमध्ये काय दिलेलं आहे की खूप छोटे छोटे फिल्ट्रेशनचे पार्ट्स आहेत, त्याला आपण नाव दिलेले नेफ्रॉन फिल्ट्रेशनचं. त्याच्यानंतर किडनी परफॉर्म अ क्रिटिकल फंक्शन. किडनीचे काही फंक्शन आहेत की ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टन्स आहेत. त्याच्यामध्ये फंक्शन आहेत बघा, रेग्युलेशन. आपल्याला रेग्युलेशन करायचे, ब्लडमध्ये जी काही वेस्टेज आहे ते आपल्याला रेग्युलेट ठेवायचे, कमी पण होऊ द्यायचं नाही, जास्त पण नाही. त्यासाठी आपल्याला पीएच लेवल व्हेरी इम्पॉर्टंट असते. ब्लडचा पीएच जो आहे तो आपल्याला 6.5 to 7 पर्यंत असतो. त्याच्या पुढे किंवा खाली जाऊ द्यायचा नाही. पुढे ऍसिडिक अल्कोहोलिक जे आहे त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्यामुळे आपला जो पीएच आहे ब्लडचा तो सेम राहायला पाहिजे. त्याच्यानंतर फ्लुइड, वेस्ट फ्लुइड जे आहे ते किंवा टॉक्सिक सबस्टन्स जे आहे ते पूर्णपणे आले पाहिजे. मग त्याची मांडणी कशी करू बघा आपण. फिल्ट्रेशन वेस्ट मटेरियल, मेडिसिन अँड टॉक्सिक सबस्टन्स फ्रॉम द ब्लड. ब्लड मधलं जे काही टॉक्सिक सबस्टन्स आहे ते प्युरिफिकेशन करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ फ्लुइड बॅलन्स ऑफ द बॉडी. आपल्या बॉडी मधलं जे काही फ्लुइडचं बॅलन्स आहे ते सुद्धा मेंटेन होत असते. नंतर रेग्युलेशन ऑफ आयर्न कॉन्सन्ट्रेशन. आयर्न मध्ये काय येणार आहे, सोडियम, म्हणजे थोडक्यात आपण सॉल्ट बघतो, सोडियम बरोबर आहे, Cl, क्लोरीन, असे वेगवेगळे जे काही आहेत आयर्न, याचं आपल्याला रेग्युलेशन तिथं करण्यात येत असते. त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ पीएच, पीएच तुम्हाला सांगितलेले. त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ एक्स्ट्रिक्युलरी फ्लुइड मूवमेंट व्हॉल्यूम, सॉरी एक्स्ट्रिक्युलरी व्हॉल्यूम. त्याच्यामध्ये काय होणार आहे की आपल्या ब्लडचा जो काही व्हॉल्यूम आहे तो आपल्याला मेंटेन करता आला पाहिजे. जास्त जाड किंवा पातळ सुद्धा नाही, तर ते बरोबर लेवलमध्ये आलं पाहिजे. त्याच्यानंतर सिक्रेटिंग द हार्मोन्स दॅट हेल्प प्रोड्यूस रेड ब्लड सेल, प्रमोट बोन हेल्थ अँड रेग्युलेट ब्लड प्रेशर. तर आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन्स क्रिएट होतात, बॉडीमध्ये ब्रेन कडून किंवा पिट्युटरी ग्लँड कडून हॉर्मोन्स क्रिएट होतात आपल्या सेल पर्यंत येण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी, बॉडीची ग्रोथ होण्यासाठी. मग सेल काय करते, ह्या हार्मोनचा यूज करते आणि काही हार्मोन जे आहे ते बाहेर टाकून देते, म्हणजे याचा यूज नाही ते ब्लड मध्ये मिक्स करते. मग हे जे ब्लड आहे ते ब्लड आपल्या परत किडनीमध्ये येते आणि किडनी याला फिल्टर करून त्याचे हार्मोन जे आहे ते आपल्या युरिन मधून जे आहे ते बाहेर टाकतात. तर असं आहे फिल्ट्रेशनचं काम जे आहे ते आपली किडनी जी आहे ती करत आहे. आपल्याला याच्यानंतर पुढे थोडे डिटेलमध्ये बघायचं की नेफ्रॉन काय असते. ते नेफ्रॉन मध्ये काय बघा. मग तर नेफ्रॉन चालू होतं आपलं. तर नेफ्रॉन बघा, नेफ्रॉन ॲज द स्ट्रक्चर अँड द फंक्शनल युनिट ऑफ किडनी. किडनी पूर्ण बॉडीची फंक्शनल युनिट आहे, तर नेफ्रॉन हे किडनीचं फंक्शनल युनिट आहे. इच किडनी हॅज मिलियन्स ऑफ नेफ्रॉन. एका किडनीमध्ये मिलियन्स ऑफ नेफ्रॉन आपल्याला प्रेझेंट आहेत आणि इट इज फॉर्म ऑफ द बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट. त्यामुळे त्याला बेसिक स्ट्रक्चर आणि फंक्शनल युनिट किडनीचं म्हणत असतात. तुम्ही पुस्तक घ्या बेटांनो, त्याच्यामुळे तुम्हाला कळण्यात येईल, सोपं जाईल, नाही तर असं अवघड जाणार आहे. नेक्स्ट पुढचा पॉइंट याच्यामध्ये बघा. इच नेफ्रॉन हॅज 2 माल्पिजन्स बॉडी अँड रिन्युअल ट्यूब्युल्स. याच्यामध्ये माल्पिजन बॉडी जी आहे ती या टाइप मध्ये राहणार आहे, यू शेप मध्ये, आणि ट्यूब्युल्स म्हणजे या ट्यूब्स आहेत, याच्यातून ते पुढे आपल्याला कळते, सांगतो मी. तर बघा, इच नेफ्रॉन 2 पार्ट्स, माल्पिजन बॉडीज अँड रिन्युअल ट्यूब्युल्स. त्याच्यानंतर पुढं माल्पिजन बॉडी मेडअप ऑफ कप लाईक स्ट्रक्चर. ह्या कप लाईक स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर त्याला नाव काय दिलेलं आहे, त्याला ब्रुमॉन्स कप, ब्रुमॉन्स कप म्हणून किंवा कॅप्सूल म्हणून नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर विच इज इनक्लोज द ब्रांचेस ऑफ कॅपिलरीज कॉल्ड ग्लोम्युलर्स. याच्यामध्ये काय येणार आहे, कॅपिलरीज म्हणजे आपली ब्लड वेसल येणार आहे. ब्लड वेसल याच्यामध्ये आली की आपण या ठिकाणी परत डिफ्युजन होणार आहे. या ठिकाणी परत डिफ्युजन म्हणजे ब्लड मधलं हाय कॉन्सन्ट्रेशन लो याच्यामध्ये या नळीमध्ये येणार आहे, म्हणजे हे असे डबल आहे. ओके, समजते, हे असे डबल आहे आणि हे डबल असल्यामुळे याच्यामध्ये ते सबस्टन्स जे हार्मफुल सबस्टन्स आहे ते याच्यात इंटर होणार आहे. हे आपली ब्लड वेसल आहे, याच्यामध्ये ते सबस्टन्स जाणार आहे आणि मग इकडे जे आहे ते सबस्टन्स उतरले की हे परत ह्या सेकंड नाव सांगितलं युनिव्हल ट्यूब्युल मध्ये ते कलेक्ट होणार आहे या ठिकाणी. आणि अशा पद्धतीने आपलं जे ब्लड आहे ते पूर्णपणे क्लीन किंवा प्युरिफिकेशन होणार आहे. नेक्स्ट बघा मग बेटांनो, द टुगेदर फिल्टर वॉज अ मटेरियल अलॉंग विथ द मेनी युजफुल सबस्टन्स. त्याच्यातले युजफुल सबस्टन्स जे आहे ते कधीच काढण्यात येत नाही, जे हार्मफुल आहे तेच काढून घेतात. त्याच्यानंतर रिन्युअल ट्यूब्युल्स म्हणजे हे हॅज अ रिजन कॉल अ प्रॉक्सिमल कॉन्क्युलेटेड ट्यूब्स.
याला नाव दुसरं याचे जे 3 पार्ट्स आहेत, प्रॉक्सिमेटल कॉन्क्युलेटेड ट्युब्युल्स, त्याच्यानंतर दुसरा आहे लूप ऑफ हेल्स आणि तिसरा आहे डिस्टल ट्युब्युलस. डिस्टल ट्युब्युलस मध्ये त्याचे 3 पार्ट्स आहेत. म्हणजे थोडक्यात असं एक काय म्हणतात आपल्याला झिगझॅग सबस्टन्स स्ट्रक्चर आहे, कुठं लांब आहे कुठे झिगझॅग आहे, त्याचे ते 3 पार्ट तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर बेटा पुढे बघा, दिस रिजन ऍब्सॉर्ब द बॅक युजफुल सबस्टन्स इनटू द ब्लड अँड ऑल्सो फिल्टर द रिमेनिंग वेस्ट सबस्टन्स. याच्यातले जेवढे काही युजफुल सबस्टन्स आहेत म्हणजे कोणते बॉडीला ते तसेच ठेवतात, त्याला काहीच करत नाहीत. म्हणजे थोडक्यात एनर्जी वगैरे नाही, तर मग इथे एनर्जी असली तर ते एनर्जी पण काढून ना, तर ते तसं करत नाही. ह्याच्यातले फक्त हार्मफुल सबस्टन्स जे नॉन युजफुल सबस्टन्स आहेत ते सबस्टन्स काढून घेतात, बाकीचे जशा तसं ते ठेवत असतात. ने द आउटपुट फ्रॉम द नेफ्रॉन. मग याच्यातून आउटपुट काय भेटणार आहे नेफ्रॉन मधून, तर या ठिकाणी आपल्याला युरिन बाहेर पडताना किंवा युरिन कलेक्शन दिसणार आहे. तर अशी सिंपल आपली ह्युमनची एक्सक्रिएटरी सिस्टीम आहे. याच्यामध्ये किडनीज आहे, युरेटर्स आहे आणि किडनीचा भाग जो आहे तो नेफ्रॉन आहे. तुम्ही पुस्तक घेतलं असताना बेटा खूप छान समजलं असतं तुम्हाला. पुस्तक घ्या, परत एकदा व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुम्हाला ते समजण्यासाठी सोपं जाईल. ठीक आहे, आता आपल्याला लास्टचा पॉईंट बघायचा आहे की प्लांट मधली एक्सक्रिएटरी सिस्टीम कशी असते. प्लांट मधली एक्सक्रिएटरी सिस्टीम खूप छान आहे, सोपी आहे, लक्षात ठेवण्यासारखी आहे, एकदम सोपी मध्ये तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही माहिती आहे का. तर बघा प्लांट मध्ये काय बेटानो, द सेल्युलर रेस्पिरेशन फोटोसिंथेसिस अँड अदर रिएक्शन प्रोड्यूस अ लॉट ऑफ एक्सक्रिएटरी प्रोडक्ट इन द प्लांट. प्लांट मध्ये सुद्धा आपल्यासारख्या भरपूर काही अशा रिएक्शन किंवा मेटाबॉलिझम प्रोसेस होत असतात. मग त्याच्यातून सुद्धा भरपूर प्रमाणात वेस्ट प्रोडक्ट जो आहे तो बाहेर पडत असतो. नंतर पुढे काय बघा, द प्लांट प्रोड्यूस 2 गॅसेस व्हॉट वेस्ट सबस्टन्स. प्लांट मध्ये 2 गॅसेस येतात. एक आपल्याला माहिती ज्यावेळेस फोटोसिंथेसिस होतं म्हणजे ग्लुकोज तयार होतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आणि ऑक्सिजन सोडला जातो. कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आणि ऑक्सिजन सोडला जातो आणि त्याचा गॅस आहे तो एक्सचेंज होतो. त्याच्यानंतर ऑक्सिजन ड्युरिंग द फोटोसिंथेसिस अँड द कार्बन डायऑक्साईड ड्युरिंग द रेस्पिरेशन करताना कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतो. नंतर excretion of gases waste in the plant take place through stomata pore on leaf. तर आपल्याला स्टोमॅटा माहिती असते प्लांट मध्ये. तर स्टोमॅटा जी आहे ती प्लांट मधून काय करत असते, गॅसेसचं एक्सचेंज करणार आहे, गॅस जे आहे ते ट्रान्सफर होणार आहे. नंतर लास्ट पॉइंट, ऑक्सिजन रिलीज ड्युरिंग द फोटोसिंथेसिस यूज द रेस्पिरेशन विल द कार्बन डायऑक्साईड रिलीज ड्युरिंग द रेस्पिरेशन इज यूज फॉर द फोटोसिंथेसिस. त्याच्यामध्ये गॅसेसचं एक्सचेंज खूप जास्त प्रमाणात होत असते. एक्सिज वेस्ट एक्सक्रिटरी बाय ट्रान्सपोर्टेशन. त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वॉटरचं जे ट्रान्सपोर्टेशन होते, पुढे आहे पार्ट आपण तो घेणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन कशा पद्धतीने. आणि मग त्याच्यातून तो प्लांट काय करत आहे, त्याच्या या सेलमध्ये आपण याला नाव काय दिलं होतं, वॉक्युल्स नाव दिलं होतं. या वॉक्युल्स मध्ये तो स्टोअर करतो आणि नंतर मग तो बाहेर टाकणार आहे. अशी प्लांटची एकदम सिंपल आणि युनिसेल्युलरची सिंपल अशी एक्सक्रिएटरी सिस्टीम आहे. ह्युमनची थोडीशी डिफिकल्ट आहे. तुम्ही जर पुस्तक घेतलं तर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात समजेल. तर असं एक्सक्रिएटरी सिस्टीम आहे बघा. थँक्यू.